कोल्हापुरातील शाहूपुरी आणि राजारामपुरीला जोडणाऱ्या परीघ पुलाखालून केवळ 2.5 मीटर उंचीपेक्षा कमी असलेली वाहनं ये-जा करू शकतात. आज एका मालवाहतूक टेम्पो चालकानं साइक्स एक्सटेन्शन कडून एसटी स्टँड रोडकडे जाण्यासाठी टेम्पो परीघ पुलाखालून घातला. पण पुढच्या बाजूला असलेल्या लोखंडी बारला टेम्पो अडकल्यानं सुमारे तासभर हा टेम्पो अडकून पडला. त्यामुळे परीघ पुलाखाली वाहतुकीची प्रचंड मोठी कोंडी निर्माण झाली होती. शेवटी चाकातील हवा कमी करून टेम्पो मागे घेऊन पुलाखालून काढल्यानं वाहतूक सुरळीत झाली. कोल्हापुरातील शाहूपुरी आणि राजारामपुरीला जोडण्यासाठी रेल्वेच्या परीघ पुलाखालून जाणारा एकमेव मार्ग आहे. या पुलाखालून केवळ 2.5 मीटर उंचीच्या खालची वाहनं ये-जा करू शकतात. पण आज एका मालवाहतूक टेम्पो चालकानं 2.5 मीटरपेक्षा अधिक उंची असलेला टेम्पो राजारामपुरीकडील बाजूनं पुलाखाली घातला. हा टेम्पो बाहेर पडताना पुलाच्या छताला घासू लागला. पुलाच्या बाहेर मोठा लोखंडी बार लावण्यात आलाय. या बारला हा टेम्पो अडकल्यानं तो बाहेर पडू शकला नाही. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड मोठी कोंडी निर्माण झाली. पोलिसही घटनास्थळी आले. टेम्पोच्या चाकातील हवा कमी करून टेम्पो बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला, पण टेम्पोच्या बॉडीची उंची जादा असल्यानं तो अडकून पडला. शेवटी टेम्पो मागे घेऊन तो बाहेर काढला. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. राजारामपुरीकडून येताना लोखंडी बार उंच आहे, शिवाय घसरण असल्यामुळे तिथून वाहन आत जाऊ शकतं. पण शाहूपुरीकडल्या बाजूला रस्त्याची उंची कमी असल्यामुळे वाहन बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे राजारामपुरीच्या बाजूला असणाऱ्या लोखंडी खांबाची उंची कमी करावी अशी मागणी वाहनधारकातून होतीये.